तुझ्या पोटाला मी येणेवेळी मुक्काम पोस्ट देऊळगावमाळी तालुका मेकर जिल्हा बुलढाणा या देऊळगावमाळीमध्ये फार जुन्या काळापासून पारंपरागत कलेनं भरलेलं आमचं देऊळगावमाळी गाव आहे। त्याचनुसार या देऊळगावमाळीमध्ये वाघ्या मुरळीची स्पर्धा सलग 3 वर्षापासून घेत आहोत। यावर्षीसुद्धा वाघ्या मुरळीची स्पर्धा या देऊळगावमाळीमध्ये घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये बरेच दूरवरून संभाजीनगर असेल, जालना असेल, विविध ठिकाणाहून यामध्ये स्पर्धक भाग घेत असतात। यामध्ये समाज प्रबोधनवर या कार्यक्रमाची रूपरेषा ठरलेली असते। त्याच्यामध्ये हुंडाबळी असेल असे विविध कार्यक्रम याच्यामध्ये राबवले जातात। त्याच्यामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी घ्यावा म्हणून आम्ही त्यांना थोडीफार त्यांना एक फुलाची पाकळी म्हणून त्यांना स्पर्धा म्हणून त्यांना एक बक्षीस देत असतो। त्यामध्ये आम्हाला दानशूर बक्षीस दानशूर दाते त्यामध्ये भेटत असतात आम्हाला। त्यामध्ये आम्ही 1 ते 6 असे बक्षिसे ठेवले होते। त्यामध्ये वाघ्या मुरळीच्या बऱ्याच टीमनी भाग घेतला असून त्यामध्ये रात्रभर हा जनजागरण, खंडोबाचे जनजागरण रात्रभर हा कार्यक्रम चालला। त्यामध्ये विशेष म्हणजे देऊळगावमाळीतील सर्व गावातील जनतेने भरभरून साथ दिला आणि हे जनता भरभरून जनता महिला मंडळ किंवा जनता त्याच्यामध्ये भरभरून साथ देतात। त्याच्यामुळेच हा रात्रभर कार्यक्रम चालतो आणि हे साथ देतात म्हणूनच ठिकठिकाणून दूरदूरून हे स्पर्धक येत असतात आणि वाघ्या मुरळीची स्पर्धा फार जोमात झालेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धकांना कुठेतरी शासनाने याची दखल घेऊन यांचे हा कला परंपरागत कला लोप होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे। त्यांना कुठेतरी मानधन देता येईल का असं शासनानं थोडंसं त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटते। आणि आम्ही पुढच्या वर्षीसुद्धा दरवर्षीसुद्धा आम्ही वाघ्या मुरळीची स्पर्धा अशीच आयोजित करत राहणार आहोत। धन्यवाद।